श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 4. श्री गणेशाय नमः. स्वामी नामाचा जप करिता चारी पुरुषार्थ येती हाता. स्वामी चरित्र गाता ऐकता पुनरावृत्ती चुकेल. गता अध्यायाचे अंती अक्कलकोटी आले येती. नृपराया दर्शन देती स्वेच्छेने राहती तयापुरी. चोळप्पाचा दृढ भाव घरी राहिले स्वामी राव. हे तयाचे सुकृत पूर्व नित्य सेवा घडे त्याते. चोळप्पाची सतुन कांता ती ही केवळ पतिव्रता. सदोदित तिच्या चित्ता आनंद स्वामी सेवेचा. स्वामी केवळ ईश्वरमूर्ती देशोदेशी झाली ख्याती. बहुत लोक दर्शना येती कामना चित्ती धरोनी. कोणी संपत्ती कारणे कोणी मागती संताने व्हावे म्हणून या लग्न येती दूर देशाहुनी. शरीर भोगे कष्टले संसार तापे तप्त झाले. मायामये पसाऱ्या ते फसले ऐशे आले किती एक. भक्त अंतरी जय जय इच्छिती ते ते येती राजपूर्वी. ती दृढ चरणी जयांची भक्ती त्याशी होती कल्पतरू. जे का निंदा का कुंटील तया शास्ते केवळ नास्तिका प्रती तत्काळ केवळ योग्य शासन करिताती. कोणी दोन संन्यासी आले अक्कलकोटाशी हसून या म्हणती जनाशी. ढोंगी याच्या नादी लागला हा स्वामी नवे ढोंगी. तो नाना भोग भोगी साधू लक्षण याचे अंगी. कोणते हो वसतसे ऐशे तयानी निंदिले समर्थानी. अंतरी जाणले तेव्हा ते भेटीशी आले तेव्हा केले नवलयक. एका भक्ताची या घरी पातली समर्थांची चोरी. तेथे दोघे अविचारी होते बरोबरी संन्याशी. तेथे या तिन्ही मूर्ती बैसविल्या भक्ते पाटावरती. श्री स्वामी आपुले चित्ती चमत्कार म्हणती करू आता. दर्शनेच्छू जनसंख्यात पातले तेथे क्षणार्धात. समाज दाटला बहुत एकची गर्दी झाली. दर्शन घेऊन जनांचे मंगल नाम गर्जती वाचे. हेतू पुरवावे मनीचे म्हणून या विनविती. कोणी द्रव्य पुढे ठेविती कुणे फळे समर्पिती. नाना वस्तू अर्पण करीती नाही मिती तयाचे तयाते. कोणी नवसाते करीती कोणी आणून या देती. कोणी काही संकल्प करीती चरण पूजिती आनंदे. संन्यासी कौतुका पाहती मना माझी आश्चर्य करती. एक क्षण एक तटस्थ होती वैरभाव विसरूनी. त्या स्वामी पुढे जे जे पदार्थ पडले होते असंख्यात ते निज हस्ते समर्थ संन्यासा पुढे लुटिती. मोडती जनांची गर्दी तो येऊन या सेवेकरी. संन्यासा पुढल्या नाना परी वस्तू नेऊ लागला. समर्थांनी त्याच दिवशी स्पर्श न केला अन्नोदकाशी. सुरे जाता असता चळाशी तेथून या उठले. दोघे संन्यासी त्या दिवशी राहिले केवळ उपवाशी. रात्र होती तयाची अन्नोदक वर्षसे. जे पातले करू छळना त्याची जाहली विटांबना. दंडावया कुत्सिक जना अवतरले यतिवर्य. येती श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा संपत सदा परिसोत प्रेमळ भक्त. चतुर्दशय गोड हा. श्री स्वामी राजार्पणमस्तु. श्रीरस्तु शुभं भवतु. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 5. श्री गणेशाय नमः. भवकानन वैशानरा अज्ञानतम छेदका भास्करा. पूर्ण साक्षी परात्परा भक्ता खरा सदैतू. अक्कलकोट नगरात एक तप पर्यंत स्वामी राजवास करीत भक्त बहुत झाले. वार्ता पसरली चहूकडे कोणासी पडता साकडे. धाव घेती स्वामीकडे राजे रजवाडे थोर थोर. तेव्हा किती एक नृपती स्वामी दर्शन घेऊ इच्छिती. आणि आपुल्या नगराप्रती आणू म्हणती तयाशी. बडोद्या माझी त्यावसरी मल्हारराव राज्याधिकारी. एकदा तयांचे अंतरी विचार ऐसा पातला. दिवाना आणि सरदार मान करी तैसे थोर थोर बैसले असता. समग्र बोले नृपवर तयाप्रती. कोणी जाऊन अक्कलकोटाशी येथे आणील स्वामीशी. तरी आम्ही तयाशी इनाम देऊ बहुत. कार्य जाणून कठीण कोणी न बोलती वचन. कोणा एका लागून गोष्ट मान्य करवेना. तेव्हा तात्यासाहेब सरदार होता योग्य आणि चतुर. तो बोलता झाला उत्तर रूपा लागी परियसी. आपुली जरी इच्छा ऐशी स्वामी ते आणावे वटपुरुषी. तरी मी आणीन तयाशी निश्चय मानशी असो द्या. ऐशे ऐकून उत्तर संतोषला तो नृपवर. तैशी सभाही समग्र आनंदित झाली. नृपतीसह सकळ जने तात्याशी सन्माने गौरवोनी मधुर वचने यशस्वी हो म्हणती तया. तात्यासाहेब निघाले सत्वर अक्कलकोटी आले. नगर पाहुनी संतोषले जे केवळ वैकुंठ. पाहुनी स्वामीची दिव्यमूर्ती आनंदित झाले चित्ती. तेथील जनांची पाहुनी भक्ती धन्य म्हणती तया ते. अक्कलकोटीचे नृपती स्वामीचरणी त्यांची भक्ती. राजघराण्यातील युवती त्याही करीती स्वामी सेवा. ऐशी पाहुनी तात्याशी विचार पडता मानसी. या नगरातून स्वामीशी कैसे नेऊ आपण. प्रयत्नाती परमेश्वर म्हणते कार्य होय सत्वर. लढवून युक्ती थोर कार्य आपण साधावे. करोनी नाना पक्वाने करीती ब्राह्मण भोजने. दिधली बहुसाल दाने याचक धने तृप्त केली. स्वामीची या पूजेप्रती नाना द्रव्य समर्पिती. जेने सेवे करी संतुष्ट होती ऐसे करीती सर्वदा. ऐशियाने काही न झाले केले तितके व्यर्थ केले. तात्या मनी खिन्न झाले. विचार पडला तयांशी.
मग लढविली एकोयुक्ती ताते एकांतिक आठवणी चोळपाप्रती त्याज लागी विनंती करीती बुद्धिवाद सांगती त्या. जरी तुम्ही समर्थाशी घेऊन याल बडोद्याशी मग मल्हारराव आदरेशी इनाम देतील तुम्हा ते. द्रव्येन सर्वे वंशा चोळपाशी लागली आशा तयांच्या अंतरी भरवसा जहागीराचा बहुसाल. चोळपाने कर जोडणी विनंती केली मधुर वचनी कृपाळू होऊन समर्थांनी बडोद्याप्रती चलावे. तेने माझे कल्याण मिळेल मला बहुत धन आपुलाही योग्य सन्मान तेथे जाता होईल. ऐशी ऐकून या वचन समर्थांनी हास्य करून उत्तर चोळपा लागून काय दिले सत्वर. राव मल्हारराव नृपती त्याच्या अंतरी नाही भक्ती मग आम्ही बडोद्याप्रती काय म्हणून चलावे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संपत सदा एकोणी भाविक भक्त पंचमोध्याय गोढा. श्रीरस्तु शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 6. श्री गणेशाय नमः. धरुणी शिशूचा हात अक्षरे पंडित लिहिवीत तैसे हे स्वामी चरित्रामृत स्वामी समर्थ वदविती. मागील अध्यायाच्या अंती चोळप्पा विनविती स्वामी प्रति कृपा करुणी मजवरी बडोद्याची चलावे. भाषण ऐसे ऐकून समर्थ बोलती हसूने मल्हाररावची या मनी आम्हा विषयी भाव नसे म्हणून तयाच्या नगरात आम्हा जाणे नव्हे उचित. कलकोट नगरात आम्हा राहणे आवडे. ऐसा यत्न व्यर्थ गेला तात्या मनी चिंतावला आपण आलो ज्या कार्याला ते न जाये सिद्धीस. परी पहावा प्रयत्न करून ऐसा विचार केला मनी मग काय केले तात्यांनी अनुष्ठान आरंभिले. भक्ती नाही अंतरी दांभिक साधन हाते करी तया ते स्वामी नरहरी प्रसन्न कैसे होतील. मग तात्यांनी काय केले सप्ताहासी ब्राह्मण बैसविले गुरुचरित्र आरंभिले व्हावयाची स्वामी कृपा. परितयाच्या वाड्यात कधी न गेले समर्थ तात्या झाला व्यग्र चित्त काही उपाय सुचेना. आता जाऊन या बडोद्याशी काय सांगावे राजयाशी आणि सकळ जनांची तोंड कैसे दाखवावे असे उपाय करून न होते स्वामी प्रसन्न. आता एक युक्ती योजून न्यावे पळवून येतीशी असे असो कोणे एके दिवशी साधोनी योग्य समयासी मेण्यात घालून स्वामीशी तात्या साहेब निघाले. कडपगावचा मार्ग धरिला अर्ध मार्गी मेनागे आला. अंतर साक्षी समर्थाला गोष्ट विदित झाली. मेण्यातून उतरले मागुनी अक्कलकोटी आले. ऐसे बहुत वेळा घडले हाही उपाय खुंटला. मग पुढे राजवाड्यात जाऊन या राहिले समर्थ तेव्हा उपाय खुंटत टेकीत हात तात्याने. मग अपयश ते घेऊन बडोद्याशी आले परतुनी समर्थ कृपा भक्ती वाचून अन्य उपाय न होय. परिमला राव रूपती प्रसन्न आरंभित पुढती सर्वत्राशी विचारिती कोण जातो स्वामीकडे. तेव्हा मराठा उमराव यशवंत तयांचे नाव अनुपकार्याची धरुणी हा आपण पुढे झाला. तो येऊन अक्कलकोटी घेतली समर्थाची भेटी. वस्त्रे अलंकार सुवर्णताटी स्वामी पुढे ठेवीत. ती पाहुनी समर्थाला तेव्हा अनिवार्य क्रोध आला. यशवंता पाहुनी डोळा काळे तेव्हा बोलले अरे बेडी आणोनी सत्वर ठोका याचे चरणी ऐशे त्रिवार मोठ्यानी समर्थ क्रोधे बोलले. क्रोध मुद्रा पाहुनी यशवंतराव भ्याला मनी पळाले. तोंडचे पाणी लटपटा कापू लागला. मग थोड्याच दिवशी आज्ञा आली यशवंताची सत्वर यावे बडोद्याशी तेथील कार्य सोडून. साहेबावीच प्रयोग केला मल्हारराव वरती आळा आला. त्या कृत्या माझी यशवंताला गुन्हेगार लेखिले. हाती पायी बेडी पडली स्वामी वचनाची प्रचिती आली. अघटित लीला दाविली ख्याती झाली सर्वत्र. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संपत्त सदा भक्त परिसोत षष्ठमोध्याय गोढा. इति श्री स्वामी चरित्र सारामृते षष्ठमोध्याय समाप्त. शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ.